औरंगजेबाच्या राजवटीमध्ये जेवढी क्रूरता होती तेवढीच क्रूरता देवेंद्र फडणवीसांच्याही राज्य कारभारामध्ये आढळून येते. मी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केलेली आहे. औरंगजेबाच्या राजवटीमध्ये जेवढी क्रूरता होती तेवढीच क्रूरता देवेंद्र फडणवीसांच्याही राज्य कारभारामध्ये आढळून येते. ही माझी सततची तुलना आहे. मात्र भाजपचेच काही लोक हे औरंगजेबाशी देवेंद्र फडणवीसची तुलना करून त्यांनाच कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हे त्या ठिकाणी करत आहे. कारभाराच्या अनुषंगाने दोघांचा कारभार एकसारखा आहे हे माझं कालचं रत्नागिरी येथील माझं कालचं भाषण आहे, माझं पत्रकार परिषदेचं उत्तर आहे. एवढंच नव्हे तर मी 9 मार्च रोजी बीडच्या सद्भावना पदयात्रेच्या समारोपाच्या अनुषंगानं देखील सदरचं विधान मी बीडमध्येही केलं होतं आणि या विधानात कुठली अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती. आजचा एकंदरीत जो कारभार चाललाय हा अत्यंत वाईट असं वर्णन केलं तर शब्द फार छोटे पडतात. त्यामुळे विचित्र आणि क्रूर पद्धतीने हे शासन वागत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील जे सरकार आहे एकामागे एक अनेक प्रकरणं समोर येत आहेत. संतोष देशमुखची क्रूर हत्या असेल, स्वारगेट या ठिकाणी झालेला बलात्कार असेल, केंद्रीय मंत्र्यांच्या परिवारातील महिलांची छेडखानी असेल, कुठे आका, कुठे खोक्या गँग, कुठे कोयता गँग, अशा एकामागे एक निघत असणारी जी प्रकरणं आहेत, जी हिंसाचाराच्या संबंधित आहेत, जी अत्याचाराच्या संबंधित आहेत, तर दुसरीकडे कृषी घोटाळा, विमा घोटाळा यासारखी घोटाळे समोर येत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार आणि हिंसाचार या दोन्हींचं या सरकारच्या माध्यमातून जो उद्रेक महाराष्ट्रात उभ्या बघायला मिळतोय हा अत्यंत वाईट आणि क्रूर स्वरूपाचा आहे. आणि या संदर्भामध्ये जो सध्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा जो कारभार आहे हा कारभार व औरंगजेबाचा कारभार हा एकसारखाच असल्याचं विधान हे मी काल केलं होतं. यात कुठल्याही प्रकारचं कुठली चूक नाही. औरंगजेब निश्चित क्रूर होता आणि औरंगजेबाने स्वतःचा भाऊ दादा शिकलो याचा खून केला, त्याचं धड दिल्लीत गाडलं, मुंडकं ताजमहालमध्ये पुरलं. एवढंच नाही तर वडिलांना अटकेत टाकलं, लहान भाऊ त्या ठिकाणी वेळा ठरवला आणि याच्यासोबतच संभाजी महाराजांनाही त्यांनी छळलं. त्यामुळे औरंगजेब हा निश्चित क्रूर होता आणि औरंगजेब जेवढा क्रूर होतं तेवढंच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार तेवढ्याच क्रूर पद्धतीनं महाराष्ट्रात कारभार करत आहे हे माझं विधान होतं. मात्र या विधानाच्या संदर्भामध्ये भाजपची का पोटदुखी झाली मला काही समजत नाही. मी काही विचित्र बोललो नाही. देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात मी अपशब्द वापरले नाही. कुठे देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख मी केला नाही. देवेंद्र फडणवीसांनी कुठे त्यांच्या औरंगजेबासारखी वेशभूषा करावी फक्त तेवढाच फरक आहे असं देखील मी बोललो नाही. मी शुद्ध स्वरूपामध्ये जो गव्हर्नन्स आहे, जो राज्य कारभार आहे हा आज अत्याचाराच्या आणि क्रूर पद्धतीनं हे सरकार प्रशासन हाकत आहे. या संदर्भामध्ये माझी केलेली ही तुलना आहे जी कारभाराच्या अनुषंगाने आहे, गव्हर्नन्सच्या अनुषंगाने आहे. मात्र असे असताना कालपासून भाजपचेच जे लोक आहेत यांनीच थेट देवेंद्र फडणवीसांनाच औरंगजेबाशी तुलना त्यांनी केलेली आहे. माझी तुलना ही राज्य कारभाराची होती. मात्र सरसकट भाजपची सर्व जी नेतृत्वाचं नेते मंडळी आहे की देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबासारखे होते असं त्यांनी त्या ठिकाणी जो कांगावा केला आहे याचाच अर्थ काय तर देवेंद्र फडणवीसांना त्यांच्याच पक्षातील लोक हे औरंगजेब ठरू पाहत आहे हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर हे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे बावनकुळे साहेब असतील, कुठे नारायण राणे साहेब असतील, इतरही काही भाजपची मंडळी असतील, हे कालपासून माझ्या संदर्भामध्ये जी भाषा वापरत आहेत ही उलट पक्षी कुठेतरी विचित्र स्वरूपाची आहे. मी सामान्य परिवारातील आहे, मी मोठ्या राजकीय परिवारातून आलो नाही, हा काही माझा दोष नाही. त्यासाठी खेळक्या भाषेत बोलण्याची त्यांना कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. स्वतःला सुसंस्कृत पक्षाचे म्हणणारे लोक काय शब्दावळी वापरतात आहे, त्यांचे खालचे जे ट्रोलर्स आहेत ते कोणत्या पद्धतीने फोन करतात आहे, हा सगळा प्रकरण जो आहे हा भाजपचा जो चेहरा जो आहे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि देवेंद्र फडणवीसांची बद्दल कुठे काही बोलल्या गेलं
तर महाराष्ट्राची अस्मिता लढण्यासाठी अशा प्रकारचं जे वक्तव्य बावनकुळे साहेबांनी केलं, तर शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणी भलकर बोललं तर महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरला सुरक्षा दिल्या जाते, नागपूरच्या कोटेकरला सुरक्षा प्रदान केल्या जाते. त्यांच्याबद्दल ना बजरंग दल बोलत, ना विश्व हिंदू परिषद बोलत, ना भाजपचा एकही नेता या संदर्भात तोंड उघडायला तयार नाही. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर देखील महाराष्ट्राची अस्मिता दुखत नाही. अरे वा देवेंद्र फडणवीस साहेब.